अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या आणि 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिढलेल्या सर्व दिन दलित बांधवांचा ज्या महान पुरुषानं उद्धार केला ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस मी व्यंकटेश सचिन जायभाय सर्वप्रथम अभिवादन करतो. ज्योतिबांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुण या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव होते. ते अवघ्या 9 महिन्यांचे असताना त्यांची आई चिमणाबाई यांचं निधन झालं. त्यांचा सांभाळ त्यांच्या वडिलांनी व मानलेल्या आत्याने केला. ते 7 वर्षाचे असताना शाळेत जाऊ लागले. त्यांच्या अभ्यासातील चुणूक पाहून उच्चवर्णीय लोकांनी त्यांच्या शिक्षणात अनेक अडथळे आणले, परंतु ज्योतिबा जिद्दीने शिकले. असंच एके दिवशी ते एका दलित वस्तीतून जात होते. दलित वस्तीतून जात असताना त्यांना ज्ञाना नावाचा मुलगा भेटला. तो अतिशय हुशार, बुद्धिमान आणि चाणाक्ष होता, परंतु तो ज्ञानापासून शिक्षणापासून वंचित होता. ही बातमी जेव्हा महात्मा फुलेंना समजली तेव्हा त्यांनी आपल्याजवळ असणारे एक स्नेही, त्यांचं नाव मिचल साहेब, या मिचल साहेबांना एक पत्र लिहिलं. त्यांना सांगितलं एका दलित वस्तीतील ज्ञाना नावाचा मुलगा अतिशय हुशार, बुद्धिमान आणि चाणाक्ष असून तो ज्ञानापासून शिक्षणापासून वंचित आहे. त्याला आपल्या शाळेमध्ये येऊ द्या, 2-4 अक्षरांशी ओळख होऊ द्या. यावर मिचल साहेबांनी होकार दिला. होकार मिळताच ज्ञाना नावाचा मुलगा शाळेच्या दिशेने चालत निघाला. चालता चालता शाळेबाहेर आला. शाळेत आला, वर्गाबाहेर आला. वर्गात पाऊल टाकणार एवढ्यात वर्गातील मुलं बाकावून उठल्यानं वर्गाच्या बाहेर आली. मिचल साहेबांना कळेना. तेवढ्यात त्यातील एक मुलगा पुढे आला आणि म्हणाला, सर, हा दलित वस्तीतील दलित कुटुंबातील मुलगा आहे. हा वर्गात बसला तर आम्ही वर्गात बसणार नाही. यावर मिचल साहेब म्हणाले, हा बाकावर नाही, जमिनीवर चटईवर बसेल. यावर दुसरा मुलगा पुढे आला आणि म्हणाला, सर, चटईचा विटाळ जमिनीला होणार, जमिनीचा विटाळ आम्हाला होणार, मग आम्हाला रोज घरी जाऊन अंघोळ करावी लागणार. हा झालेला सर्व प्रसंग त्या ज्ञाना नावाच्या मुलानं आपल्या उघड्या डोळ्यानं पाहिला आणि तो ती शाळा सोडून निघून गेला न परत कधीच ज्ञानाच्या मंदिराच्या दारात आला नाही. ही बातमी जेव्हा महात्मा फुलेंना समजली तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि ते विचार करू लागले, अरे, आजपर्यंत या सूर्याची किरण आमच्या डोक्यांवर राजभिक्षक घालत आली, परंतु या सूर्याच्या किरणांना आमचा कधीही विटा झाला नाही. आजपर्यंत आम्ही या जमिनीवर थांगपणे चालत आलो, परंतु आमचा या जमिनीला कधीही विटा झाला नाही. चांभाराने शिवलेली चप्पल आपण पायात घालतो, कुंभारानं घडवलेल्या मटक्यातलं आपण पाणी पितो, म्हणजे चांभाराचा कुंभाराचा विटाळ का? तर यामागचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण असेल तर ते म्हणजे फक्त अज्ञान होय. अज्ञानामुळे अन्याय, अत्याचार, भेदभाव घडते हे महात्मा फुलेंनी ओळखले आणि त्यांनी ठरवले, या समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल, या गुलामगिरीतून इथल्या समाजाला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हीच भूमिका त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली. आणि असंच एके दिवशी महात्मा फुले सावित्रीबाईंना म्हणाले, आपल्याला जर या समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल, या गुलामगिरीतून इथल्या समाजाला बाहेर काढायचं असेल तर या समाजाच्या हातामध्ये शिक्षण नावाचं शस्त्र देणे ही या काळाची सर्वात मोठी गरज आहे. यावर सावित्रीबाई म्हणाल्या, हो, खरं आहे, पण या समाजातल्या मुलांना शिकवणार कोण? यावर महात्मा फुले गालातल्या गालात हसले म्हणाले, या समाजातल्या मुलांना मुलींना तुम्ही शिकवणार? सावित्रीबाई म्हणाल्या, मला शिकवता येत नाही, मला कोण शिकवणार? महात्मा फुले म्हणाले, मी तुम्हाला शिकवणार आणि तुम्ही या समाजातल्या मुलांना मुलींना शिकवणार. आणि मित्रांनो, इथूनच सुरू झाली ती सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाची सुरुवात. त्यांचं शिक्षण कुठल्या 4 भिंतीच्या आत असणाऱ्या फळ्यावर सुरू झालं नाही, तर ते सुरू झालं या काळ्या मातीवरती. धरणी माता त्यांच्या हातात पाटी म्हणून उभी राहिली. आजूबाजूच्या गवत काड्या त्यांच्या हातात पेन्सिली म्हणून उभ्या राहिल्या. नैसर्गिक गोष्टींपासूनच जीवनाच्या उपयोगी तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकून सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून तुमच्या माझ्या समोर उभ्या राहिल्या, ते फक्त ज्योतिरावांमुळेच. काय प्रसंग आहे पहा. 1 जानेवारी 1848 रोजी बिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली. काय प्रसंग आहे पहा. एके दिवशी महात्मा फुले सावित्रीबाईंना म्हणाले, मी पुढे जातो, मुलींना गोळा करतो, तुम्ही काम आटपून या. सावित्रीबाई म्हणाल्या, हो, ठीक आहे. महात्मा फुले पुढे गेले आणि मुलींना गोळा करू लागले. सावित्रीबाईंनी घरची कामं आटपली आणि त्या भिडेवाड्याच्या दिशेने निघाल्या. रस्त्याला लागल्या काही टवाळकी मुलं भेटली. ती सावित्रीबाईंना शिव्या शाप देत होती, परंतु सावित्रीबाईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे चालत निघाल्या. काही पावलं चलतच सावित्रीबाईंच्या अंगावर भरकन शेण फेकण्यात आलं. सावित्रीबाईंच्या अंगाला लागलं, पण सावित्रीबाईंनी लक्ष दिलं नाही. त्या पुढे चालत निघाल्या. पुढे गेल्यावर पाठीमागून अंगावर थंड पाण्याची बादली फेकण्यात आली. सावित्रीबाई ओल्या चिंब झाल्या, परंतु त्यांनी डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. थोडं अंतर पुढे चालताच
सावित्रीबाईंच्या अंगावर दगड फेकण्यात आला, तुम्हाला सावित्रीबाईंच्या कानाला लागला, कानातून भळाभळा रक्त वाहू लागलं, पण तुम्हाला सावित्रीबाई काहीही बोलल्या नाहीत. भिडेवाड्याजवळ आल्या, ज्योतिबा दिसले, मुली दिसल्या. मुली पाहतात माझ्या सावित्रीबाई फुले झालेले सगळे प्रसंग विसरून गेल्या. दोघांनी भिडेवाड्यात मुलींना बसवलं, प्रत्येकीच्या हातामध्ये पाटी पेन्सिल दिली, प्रत्येक मुलगी एक एक अक्षर गिरवत होती. हे पाहून माझ्या सावित्रीबाई फुलेंच्या डोळ्यांना अश्रू आले. एक मुलीनं अश्रू पाहिले आणि म्हणाली, माई तुमच्या डोळ्यांना अश्रू येतात, माई तुम्ही रडत आहात. सावित्रीबाई म्हणाल्या, नाही ग. तिचं लक्ष त्यांच्या कानाकडे गेलं, कानातून रक्त येत होतं. ती म्हणाली, तुमच्या कानातून रक्त येते म्हणून तर तुम्ही रडत नाहीत ना. सावित्रीबाई म्हणाले, नाही ग, माझ्या कानातून रक्त येते म्हणून मी रडत नाही, तर आज खरं तर तुम्ही या स्त्री जातीचा उद्धार केला, तुमच्या हातांना अक्षर फुटली म्हणून हे आनंद अश्रू आहेत. महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन लोकनिंदेला न जुमानता स्त्री शिक्षणाचे हे प्रवाहाविरुद्धचे कार्य मोठ्या जोमाने यशस्वी केले. त्यांच्या संघर्षाचे, कष्टाचे आणि त्यागाचे फळ म्हणजे आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व गाजवत आहे. महात्मा फुलेंनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करून या माध्यमातून धर्माची संकुचित वृत्ती, अंधश्रद्धेने किडलेली वृत्ती आणि अज्ञानाने बरबटलेली जीवन पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकऱ्यांचा आसूड हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. कित्येक कडवट अनुभव या दाम्पत्याने समाजासाठी अनुभवले, पण ते कशालाही डगमगले नाही. समाजसेवेचे कार्य त्यांनी धीराने व नेटाने पार पाडले. स्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला, दीन दुबळ्यांना श्रद्धेने जीवन दिलं. ज्योतिबा 40 वर्ष चंदनासारखे झिजले. अखेर तो दिवस उजाडला. अखेर तो दिवस उजाडला. दिन दुबळ्यांना, अनाथ भगिनींना सावित्रीबाई फुलेंना मार्ग दाखवणारा दीपस्तंभ 28 नोव्हेंबर 1890 रोजी मावळला. या भारतीय समाज सुधारक, विचारवंत आणि क्रांतिकारक अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.